संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे। 7,000हून अधिक जिंगल्स आणि 150हून अधिक चित्रपटांसाठी पार्श्व गायन करणारे प्रसिद्ध गायक विनय माणके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी दादर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। विनय माणके यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटासाठी पार्श्व गायन केले होते। लक्ष्याचा आवाज अशी त्यांची ओळख, तर हमारा बजाज यांसारख्या लोकप्रिय जिंगल्समुळे ते घराघरात पोहोचले होते। ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनही त्यांनी संगीत रसिकांना निखळ आनंद दिला होता। माणके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे। सी रामचंद्र, ओ.पी. नय्यर, रवी शंकर, जयकिशन, कल्याणजी आनंदजी आणि बप्पी लहिरी यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी थेट कार्यक्रम सादर करण्याची त्यांना संधी मिळाली। पुढे जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी केली। विनय माणके यांनी VIP लगेज, MDH मसाला, विको वज्रदंती, लिप्टन टी, टाटा स्टील, प्रेस्टीज कुकर, लाईफबॉय, निरमा, व्हील, ओके साबण आणि फेविकॉल यांसारख्या जाहिरातीसाठी देखील काम केले होते। त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ते जरी आज आपल्यात नाहीत तरी देखील त्यांचे गाणे आणि जिंगल्सच्या माध्यमातून कायमच ते आपल्यात जिवंत राहतील। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे विनय माणके यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन क्षेत्रातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।